नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आज एक तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे असलेला एक अद्भुत अशी औषधी दाखवणार आहे आणि तिची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारचं हे कंद आहे जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भरपूर मोठा कंद सापडलाय मला. हे एका वेलीचा कंद आहे, वेलवर्गीय वनस्पती. याला आमच्या इकडे जट्या शंकराचा कंद म्हणतात, पण याचं तसं नाव जर आयुर्वेदानुसार बघितलं तर याला डुक्कर कंद म्हणतात. हिंदी त्याला वराई कंद आणि नाव डायोस्कोरिया बल्बिफेरा म्हणून याला ओळखलं जातं. हिंदीत बराई कंद म्हणतात, मराठीत डुक्कर कंद. याला डुक्कर भरपूर प्रमाणात खातात आणि जंगली डुक्कर याला भरपूर प्रमाणात खातात. उकळून जमिनीतले उकळून खातात. त्याच्या कंदावर जे केस असतात बघा, याच्या डुकराच्या केसासारखे याच्या मुळे असतात. तर याच्यामुळंच याला नाव डुक्कर कंद पडलेलं आहे, म्हणून याला वराई कंद किंवा डुक्कर कंद असं म्हणतात. पौष्टिक आहे. याचे गुणधर्म जर बघितले तर लघु आहे, स्निग्ध आहे, याचा विपाक कटू आहे, उष्णवीर्य आहे, दीपक आहे, अनुलोमक आहे, ग्राही आहे, रक्तसंग्रहक आहे, रक्तशोधक आहे. असे बरेच गुणधर्म या एका डुक्कर कंदामध्ये येतो. बऱ्याच कामाची औषधी जाणून घेऊ आपण. इथे काही औषधी फायदे ते आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आता उपयोग शरीरातली शक्ती, ताकद वाढवण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी म्हणून वापर केला जातो. ज्या पुरुषांना लैंगिक समस्या आहेत, लैंगिक दुर्बलता आहे, त्या लोकांनी याचा वापर केला तर त्यांना चांगल्या प्रकारचा फायदा याच्यापासून होऊ शकतो. तुमच्या लैंगिक समस्या दूर करण्यामागं या डुक्कर कंदाचा चांगला हात असू शकतो अशा अनुभवावरून वाटते. जर कोणाच्या वीर्यामध्ये शुक्राणू होत नसतील, वीर्याची गुणवत्ता वाढवणारं हे औषध आहे. जर कोणाला शुक्राणू तयार होत नसतील किंवा लगेच नसतील, कमी असतील किंवा लगेच नसतील, तर तुम्ही डुक्कर कंदाचा वापर करा. नक्की तुम्हाला काही ना काहीतरी फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही. असं जे शरीरातली पचनक्रिया जी असते, पचनक्रिया कोणाला पोट फुगतं आणि पोटाचे ज्या लोकांना आजार आहेत, तर पचनक्रियेचे आजार आहेत, अन्नपचन होत नाही, भूक लागत नाही आणि जेवण केलं तरी जेवण पचन होत नाही बरोबर, पोट फुगतं, अशा लोकांनी या डुक्कर कंदाचा वापर केला पाहिजे. त्याच्यामधून तुम्हाला नक्की 100% चांगला फायदा होतो. ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे, बऱ्याच मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की शुगरसाठी औषधी सांगा. शुगरवर तर तसं अजून खात्रीशीर औषध नाही आहे, पण हे एक शुगरसाठी आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी या डुक्कर कंदाचाही चांगला वापर होऊ शकतो. त्याच्यापासून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो, कारण हे रक्तातल्या साखर आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. त्याच्यामुळे याचा चांगला फायदा आपल्या शरीराला होऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा चांगला फायदा होऊ शकतो. हे एक जबरदस्त औषध. शेतात आपल्याला कुठेही मुबलक प्रमाणात आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला उपलब्ध आहे. सहज कुपाटीवर कुठेही याचे वेल आता इथून पुढं पावसाळ्यामध्ये कुठेही तुम्हाला सहजपणे भेटून जातात. आता याचा वापर कसा करायचा आपण बघूया. थोडक्यात आलं, याला शुद्ध करून खावं लागतं. पौष्टिक बी नाही, पण याला शुद्ध करून खायचं सांगितलं आहे. तर याचं शुद्ध करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. आपापल्या पद्धतीने याला शुद्ध करतात. कुणी याला दुधात उकळतं, कोणी पाण्यात उकळतं, कोणी गोमूत्रात 24 तास ठेवते, कोणी ताकात 24 तास ठेवते. आपापल्या पद्धतीने याला भिजून शिजून खाणे, एवढी याची पद्धत लक्षात ठेवायची. याला कुठंतरी शिजून घ्यायचं किंवा याला 24 तास भिजून घ्यायचं. आता त्याच्या मागचं काय सत्य आहे ते आयुर्वेदातल्या जुन्या जाणकारांना माहिती, ते मला नाही सांगता येणार. पण हे शिजून किंवा भिजूनच खातात याला. त्याच्यानंतरच हा शुद्ध होतो. तर याच्या बारीक बारीक फोडी करायच्या. आपण भाजी करताना आलूच्या जशा फोडी करतो त्या टाईपच्या फोडी करायच्या याच्या बारीक बारीक, आणि त्या फोडी शिजून घ्यायच्या. दुधात शिजवा किंवा मग पाण्यात शिजवायच्या. शिजवल्या तरी चालतात किंवा दुधामध्ये शिजवल्या तरी चालतात, किंवा ताकात 24 तास भिजत घातलं तरी चालतं. याच्या फोडी करून ते ठेवून द्यायच्या त्याच्यामध्ये किंवा उकळून घ्या.
तुम्हाला जसं ज्या पद्धतीने सोपं पडेल तेवढं. मी तुम्हाला उकळून घ्यायची पद्धत सांगतो. थोडी करायच्या, उकळून घ्यायच्या आणि उकळून घेतल्यानंतर त्या पाण्यातून बाहेर काढायच्या आणि त्याला वाळू घालायच्या, सुकू द्यायच्या. चांगल्या वाळल्याच्या नंतर त्याला कुटून घ्यायचं, त्याची बारीक पावडर तयार करायची आणि पावडरचा आपण औषध म्हणून वापर करू शकतो. आता घेताना ही पावडर जास्तीत जास्त 5 ग्रॅमपर्यंत घेता येते. कमीत कमी 3 ग्रॅमपासून जास्तीत जास्त 5 ग्रॅमपर्यंत. आपापल्या हिशोबानं तुम्हाला किती सहन होतं की ह्याला किती आहे, तुमच्या हिशोबानं तुम्ही त्याचं प्रमाण ठरवायचं. कारण असं कोणाला 3 ग्रॅममध्ये आराम मिळतो किंवा कोणाला 5 ग्रॅमही लागतं. त्याच्यामुळं आपापल्या शरीराचा अंदाज आपण स्वतः घेतला पाहिजे आणि त्यानुसार याचा वापर केला गेला पाहिजे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोरगरिबापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. कारण सगळ्यांकडेच पैसा नसतो, सगळेच दवाखान्यात जाऊ शकत नाही. जे लोक दवाखान्यात जाऊन इलाज करू शकत नाही त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. म्हणून गोरगरिबापर्यंत